ते मात्र मंचावर यायचं आहे कारण संघ मालकांना विनंती करतोय की प्लीज आपण या आणि आपले जे जेवणाचे कंटेनर आहेत ते घेऊन जायचे आहेत। आयोजकांनी मात्र इथे सूचना दिल्या जे 8 संघ आहेत त्यांना विनंती करीन की प्लीज या आणि जेवणाची सुविधा आजच्या दिवसात बंटीदादा म्हात्रे यांनी मात्र आपण केले आणि जे संघ मालक आहेत त्यांना देखील विनंती करतोय की या। तत्पूर्वी जर आपण पाहतोय तर या मॅच कडे देखील जाणार आहोत आणि या मॅच कडे मात्र जसं मात्र आपण जातो तत्पूर्वी यस आपण पाहू शकाल मॅच चालवण्याआधी पहिले आपण जाणार आहोत मुख्य व्यासपीठावर जिथे आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्रीयुत देवानंद वजे साहेब यांचा मात्र मुख्य व्यासपीठावर आम्ही भव्य सत्कार स्वागत करण्याकरिता विनंती करीन मी कौस्तुभजी पाटील की या देवानंद वजे साहेब आपल्याला पाहायला मिळतात। एपीएलचे अध्यक्ष कौस्तुभ पाटील यांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते आपण साहेबांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत। मायेची उबदार शॉल आणि आपल्याला पाहायला मिळतात एक आठवणीत राहील असं सन्मान चिन्ह। आगरी प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या क्रिकेटच्या महासंग्रामाचे मात्र हे प्रॉपरायटर अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात कौस्तुभजी पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं केलं जात आहे इथे यथोचित स्वागत सन्मान। आमचे साथी समालोचक सर बघा सगळ्या भूमिका त्या अवगत आहेत, उत्कृष्ट गुणलेखक देखील आहेत, ग्रेट समालोचक देखील आहेत आणि मात्र आपण पाहतो हे छायाचित्रण देखील करतात। त्याचबरोबर आपण पाहू शकाल किशोरजी वजे साहेब सल्लागार आगरी प्रीमियर लीग हे देखील इथे आले आहेत। मी विनंती करतोय मनीष दादा गावड यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत किशोरजी वजे आगरी प्रीमियर लीगचे सल्लागार आणि इथे देखील त्यांनी खूप चांगली प्रतिक्रिया मांडली। बघा स्पर्धा म्हटली की आर्थिक व्यवहार खूप महत्त्वाचा असतो आणि त्यांनी म्हटलं की मनुष्याला सगळी सोंग करता येतील पैशाचं सोंग करता येत नाही आणि सल्लागार आपल्याला पाहायला मिळतात एपीएलचे अर्थातच आपण पाहतोय किशोरजी वजे साहेब पुष्पगुच्छ देऊन आणि मायाची उबदार शॉल आठवणीत राहिलं असं सन्मानचिन्ह देऊन साहेबांचं आम्ही करतोय मुख्य व्यासपीठावर यथोचित स्वागत सन्मान। 6 सीटर स्पोर्ट्सची टीम मात्र लाईव्ह कव्हर करते अगदी छान रीतीचं मात्र हे संदेशजी पाटील साहेब देखील आहेत। संदेशजी पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात। मी विनंती करीन महेंद्रजी भोईर सरांना की तुमच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत साहेबांचा इथे यथोचित स्वागत सन्मान। अगदी या एसपीएल ला आज प्रमुख मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते। यस आपण पाहू शकाल किशोरजी वजे साहेब देखील आहेत। त्याचबरोबर आपण पाहतोय पाटील साहेबांचं देखील स्वागत होत आहे आणि किशोरजी वजे साहेब आपण पाहतोय जी मात्र स्पर्धा झाली एकविरा चषक तिथे कॉमेंटेटर्स युट्यूब लाईव्ह आणि यांच्यासाठी सगळ्यांसाठी रोज थंड याची सेवा केली होती अर्थात ते देखील आहेत। कलागुणांना वाव देणारं व्यक्तिमत्व। जाऊया मॅच कडे जिथे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आणि द लेजंड कॉमेंटेटर 46 वर्ष टेनिस बॉल लेदर क्रिकेटला ज्यांनी दिली ज्यांच्या मधुर वाणीनं सफाई नगरी दुमदुमले अगदी त्यांचा आवाज सुप्रीमो सारखी एक अग्रगण्य स्पर्धा आशिया खंडातली टेनिस बॉलची भव्य स्पर्धा ज्या स्पर्धेचं देखील सरांनी समालोचन केलेलं आहे। आपण पाहतोय रतन भुवा स्पर्धा देखील आपण पाहतोय म्हणजे मानाच्या स्पर्धा ज्या आहेत त्या सरांनी कव्हर केलेल्या आहेत अगदी त्यांचा आवाज देखील आपण ऐकणार आहोत। तत्पूर्वी अजित गावड सर आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत। मी अजित गावड सरांचं स्वागत करण्याकरता विनंती करतोय मनीषजी गावड सरांना की तुमच्या शुभ हस्ते आपण अजित सरांचा देखील इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत। स्वागत मूर्ती आमच्या पाहायला मिळतात। यस जे ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते सुंदर आउटफील्ड सुंदर मैदान आणि पुढची स्पर्धा देखील त्यांची येते त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावर स्वागत होत असताना खूप छान रीतीने आपल्याला पाहायला मिळतात। इथे आमचे सत्कार मूर्ती आले आणि त्यांचा आम्ही इथे स्वागत सन्मान देखील करतोय। थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि या स्पर्धेला 4 चांद लावले। जाऊया मॅच कडे। बॅक टू क्रिकेट बॅक टू कॉमेंट्री पुन्हा एकदा जोडले जातील लेजंड कॉमेंटेटर अर्थातच बाळ सुब्रमण्य मय्यर सर यांचा आवाज आम्ही ऐकणार आहोत यस मॅच करता। थँक्यू सो मच। धन्यवाद उत्कर्ष पाटील पालघर, धन्यवाद नितीन पाटील विठ्ठलवाडी सफाळे। बॅटन पॅचच्या मध्ये चेंडू आहे, चेंडूला ऑन साईडला खेळत असताना सुपर 8 मधला प्रथम फेरीमधला आपण बघतो या ठिकाणी आजच्या दिवसातलं लक्षात घ्या शेवटचा सामना प्रथम फेरीमधला फर्स्ट राऊंड मधला त्याच्यानंतर आपण सेमीफायनलकडे वळणार आहोत। ऑलरेडी सेमीफायनलला 3 टीम पोहोचले। सकाळी पालघर स्पोर्ट्स क्लब विरुद्ध जसवी शार्क याच्यामध्ये जसवी हा संघ विजयी झाला। कपासे लायन्स विरुद्ध आपण मैदानावर सुनावे इंडियन्स पाहिलं त्याच्यामध्ये सुनावे इंडियन्सचा विजय झाला। तिसरा सामना जीत 11 माकणे विरुद्ध पाटील 30-30 जलसार याच्यामध्ये पाटील 30-30 सचिन पाटील यांचा संघ जलसार सेमीफायनलला प्रवेश घेतोय आणि सुपर 8 मधला हा शेवटचा सामना फर्स्ट राऊंड मधला GT 11 माकणे गौरव तरे यांचा संघ आहे युवा फ्रेंड्स दातिविरे कुणाल तामोरे यांचा संघ आहे टॉस जिंकले दातिविरेनी फिल्डिंग घेतली आहे आणि या सामन्यामधून एक चौथा संघ सेमीफायनलला जाईल
आपण टाईम मॅनेजमेंटमध्ये खूप वेगाने पुढे सरकतोय, कारण 9:50ला पहिला बॉल पडला आणि तुम्ही बघताय GT11 संघमालक आहेत गौरव तरे, कॅप्टन आहेत कामेशच्या बरोबर आहेत तेजस, श्रीकांत, महेश, आकाश गावण, आकाश, स्वप्नील, पार्थ, भूमित आणि त्याच्यानंतर कौशल, बादुल आणि दिव्यांश असा हा संघ आहे जो या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसतोय. तर आघाडीला आलेत 2 फलंदाज आमचे मैदानावरती, ते आले होते मैदानावरती कामेश आणि तेजस. कामेश बाद झालाय, तेजस 1 वर खेळतोय आणि मैदानावरती श्रीकांत खेळतोय, तो 3 चेंडूमध्ये 6 या धावसंख्या आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती मैदानावरती ती 7. अजून एक क्लासिक शॉट या ठिकाणी 6 धावांसाठी, त्यामुळे धावसंख्या सरकते ते 13वर. तर या सामन्यामधून एक संघ पुढे येईल, कारण GT11 माकडे तोच संघ आहे गौरव तरे यांचा, ज्यांनी सगळ्यात मोठं टार्गेट चेस केलं होतं लीगमध्ये 93, हे आपल्याला विसरता कामा नये. तोच संघ या ठिकाणी बॅटिंग करत असताना मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल. दुसऱ्या बाजूला युवा फ्रेंड दातिवरे या संघाने जरी सामने सुरुवातीला गमावले असले तरी रितेश निर्जाई यांनी शेवटच्या सामन्यामध्ये जे एंटरटेनमेंट केलं, ग्रेट बॅटिंग करत असताना या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी केली होती. मीत पाटील यांचं नाव घेणं अत्यंत आवश्यक आहे. अर्धशतक आपल्याला बघायला मिळालं होतं, एकंदरीत 5 अर्धशतक बघायला मिळाले. स्वागत आहे साहेब. या सगळ्या मान्यवरांच्या कॉपरेशनमुळे ती स्पर्धा यशस्वीरितीने या ठिकाणी सफाई प्रीमियर लीग वाटचाल करते याचा उल्लेख केला पाहिजे. हुक केलंय, चेंडू ट्रॅव्हल होते आणि बाळूमामा यांचंही आगमन झालंय, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि जसं मी माकणे या गावातील ग्रामस्थांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं आहे, त्यांची कृतज्ञता व्यक्त करावं तेवढं कमी आहे. आणि काल मी बाळूमामा आणि गरज साहेब यांच्याशी बोलत होतो तेव्हा मला सांगितलं की हा डोंगर जिथे लँड होतो खाली जो स्लोप जो बघतोय ना, त्या ठिकाणी एक मैदानाचं राखीव जागा आहे, जे मैदानाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. लवकरच ते मैदान डेव्हलप होईल. त्या ठिकाणी सुद्धा एक मैदान या गावामध्ये माकणे गावामध्ये डेव्हलप होते. हे जे मैदान आहे नूतन नगर हे मैदान ओळखलं जातं, जे रस्त्याच्या बाजूला आहे, स्टेशनच्या जवळ आहे. आणि ही स्पर्धा 14 तारखेला महासरस्वतीचा दिवस वसंत पंचमीला ही स्पर्धा या ठिकाणी सुरू झाली. पॅटर्न पॅचच्या मध्ये हा चेंडू, ब्युटिफुल टायमिंग या ठिकाणी, आणि चेंडू बघायचा आहे सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी ग्रेट बॅटिंग. स्ट्राईकवर आहेत मैदानावरती फलंदाज श्रीकांत सारखेच बॅटिंग करत असताना एक भारताच्या आघाडी फलंदाज होते श्रीकांत, जे सुनील गावस्कर, विक्रमादित्य सुनील गावस्कर यांच्याबरोबर बॅटिंगला उतरायचे. आणि तसंच बॅटिंग श्रीकांत या ठिकाणी करत असताना एकंदरीत 2 षटकार आलेत, 6 चेंडू खेळलेत आणि 6 चेंडूमध्ये तब्बल त्यांनी धावा ज्या केलेत ते आपण बघतोय 20 धावा तुम्ही बघू शकता. 360चं बॅटिंग ॲव्हरेज या ठिकाणी दाखवत असताना श्रीकांत आपल्या संघासाठी संघाची धावसंख्या पोचली 21वर. 21 फॉर द लॉस ऑफ 1 इन 1.3 ओव्हर्स, म्हणजे 9 चेंडूमध्येच या 21 धाव फलकाला लागले. GT मागणे ज्यांनी 93 सुद्धा चेस केला होता. यावेळेला अजून एक शॉट येतोय, खूप सुंदर पद्धतीने रिव्हर्स शॉट खेळत असताना 6 धावा, अतिशय क्लासिक टायमिंग करतायत या ठिकाणी श्रीकांत. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 3 षटकार उत्तुंग आलेले आहेत आणि 1.4 चेंडूमध्ये 10 चेंडूमध्ये 27 धावा या ठिकाणी आपल्या संघासाठी लावत असताना स्वतः ते पोहोचतायत मैदानावर 26 या धावसंख्येवर. एकंदरीत 7 चेंडूमध्ये या 26 धावा कुठलेल्या आहेत तुम्ही बघू शकता. जवळजवळ 400चं बॅटिंग ॲव्हरेज या ठिकाणी ठेवतायत आपल्या संघासाठी. ग्रेट बॅटिंग करत असताना हाच संघ आहे ज्यांनी सफाळे प्रीमियर लीगमध्ये 93 6 ओव्हरमध्ये चेस केलं होतं. आता हे सगळे सामने 5 ओव्हरचे ते लक्षात राहू द्या. चर्चा चालू आहे कमिटीची या ठिकाणी सफाळे प्रीमियर लीगची. जर वेळ असेल तर सेमीफायनलमध्ये आपण 6 ओव्हर करायचेत का. मग आता मी काय मेसेज देत नाही तुम्हाला, आता मात्र या ठिकाणी निर्णय तो 5-5 ओव्हरचा. वेळ असेल तर कमिटी आमची जी आहे, बंटीदादा अध्यक्ष आहेत, ते निर्णय घेईल आणि त्याप्रमाणे सेमीफायनल्स आणि फायनल्स आपण खेळू. कारण बघा स्पीड किती सुंदर मेंटेन केले. 4था सामना चालू आहे आणि घड्याळात वाजलेत फक्त 1:12 मिनिटं आणि आपण फार वेगाने टाईम मॅनेजमेंट मेंटेन करत असताना चेंडू जातोय मागे. मुंबईचे रणजीपटू आणि तसंच नामांकित खेळाडू या जिल्ह्याचे राजेश सुतार आज संध्याकाळी येतील. बंटीदादा सुद्धा स्वतः या ठिकाणी उपस्थित असतील. सन्माननीय अतिथीसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी येतील. थोड्या वेळापूर्वी तुम्ही या ठिकाणी JSWचे सगळ्या अधिकाऱ्यांना पाहिलं. त्यांच्यावर मी 5 मिनिटं चर्चा केली. त्यांना सांगितलं पूर्ण स्पॉन्सरशिप तुम्ही पुढच्या वर्षी द्या सीझन 2 मध्ये सफाळे प्रीमियर लीगसाठी, कारण मोठी कंपनी आहे JSW सिमेंट कंपनी. राजेश भोईरसुद्धा होते, त्यांनी एक्सेप्ट केलं आहे आणि पूर्ण स्पॉन्सरशिप तुम्हाला पुढच्या वर्षी देण्याचे ते प्रयत्न करते. आणि तसं जर झालं तर ही जी स्पर्धा आहे ती JSW सफाळे प्रीमियर लीग म्हणून 2025 मध्ये ओळखली जाईल.
तर काल ज्यांच्याकडून जेवणाची व्यवस्था या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती, तसे आमचे राऊत साहेब यांचं आगमन या ठिकाणी होतोय. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. कुंजल भूपेश राऊत मांडेचे आमचे, ज्यांनी काल संपूर्ण जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली. लक्षात घ्या काय प्रेम आहे का सफाळे प्रीमियर लीगच्या सगळ्या ग्रामस्थांचं, कारण प्रत्येकाने एक एक दिवस वाटून घेतले जेवणाची. जसं आत्ताच थोड्या वेळापूर्वी मला मिलिंद काशीनाथ केणी यांचाही फोन आला की त्यांनी सांगितलं की 250 आईस्क्रीम दुपारी 3 वाजता ते पाठवत आहेत सगळ्या कमिटी आणि कार्यकर्त्यांसाठी. हे प्रेम आहे लक्षात घ्या. जसं माकणीच्या ग्रामस्थांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य केलं. षटकं संपले, 2 धावसंख्या झाली 28, 2 षटकामध्ये 29 झाले आणि पहिल्या षटकात 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 21 धावा, एक 22 रूपानी, अशा एकंदरीत 29 धावा. सरासरी प्रति षटकाच्या मागे 14.5ची या ठिकाणी ठेवत असताना GT11 युवा फ्रेंड दातिवरी या संघासमोर. दुसरी लिस्ट आली का टीमची? तर GT11 कामेश, तेजस, श्रीकांत, महेश, आकाश गावड, स्वप्नील, पार्थ, भूमित, त्याच्यानंतर आपण बघतोय कृणाल म्हणजे कौशल, राहुल आणि दिव्यांश असा हा संघ आहे GT11. GT11 माकणे गौरव तरे त्यांचे मालक आहेत संघाचे, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही सगळ्या मालकांचे सुद्धा मेंटर ज्याला म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये शब्द आहे जसं IPL मध्ये त्यांना मेंटर म्हणतात, म्हणजे संघाचे जे मालक असतात त्यांना मेंटर म्हटलं जातं. प्रत्येक संघामध्ये मेंटर असतो, हेड कोच असतो, व्यवस्थापक असतो, फिजिओथेरपिस्ट असतात. ही पद्धत आहे लीगमध्ये जी मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आणि जसं मी उल्लेख केला सफाळीने अप्रतिम खेळाडू दिले, त्याच वेळेला आमच्या सन्माननीय मान्यवरांचं आगमन होतंय. तुम्ही बघताय मंगल मूर्ती बँड पथक त्या ठिकाणी सन्माननीय अतिथींचं या ठिकाणी स्वागत करत असताना. काय पद्धत आहे बघा ना, सफाई प्रीमियर लीगमध्ये जेव्हा पण गेस्ट येतात, सन्माननीय मान्यवर येतात, त्यावेळेला आमचं बँड पथक मंगलमूर्ती या ठिकाणी त्यांचं स्वागत करतं. आणि कॅमेरामॅन आमचे यश जसवाल या ठिकाणी सन्माननीय अतिथींचं या ठिकाणी 6 या ठिकाणी कव्हर करत असताना. आमचे उपाध्यक्ष या ठिकाणी त्यांच्याबरोबर उपस्थित आहेत. मनीष गावड उपाध्यक्ष सगळ्या सन्माननीय अतिथींचं या ठिकाणी स्वागत करत असताना. आणि तुम्ही बघताय की 17 फेब्रुवारीला म्हणजे कालच कुंजल भूपेश राऊत आमचे मांडेचे, ज्यांनी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था, कारण अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, पवित्र दान आहे. अन्नदान ज्ञानदान याला पवित्र मानलं जातं आणि तेच या ठिकाणी केलं. आज बंटीदादांनी सगळी जेवणाची व्यवस्था केली आहे. 250 आईस्क्रीमसुद्धा 3 वाजता तुमच्यासाठी कमिटीसाठी या ठिकाणी येत आहेत, ते म्हणजे मिलिंद आमचे काशीनाथ केणी यांच्या मार्फत. सन्माननीय अतिथींचं स्वागत, मनपूर्वक सुस्वागतम. सफाळे प्रीमियर लीग 2024 पहिलं वर्ष सीझन 1 या ठिकाणी बघतोय. अतिशय सुंदर आयोजन, कौतुक करावं तेवढं कमी आहे सगळ्यांचं या ठिकाणी, कारण खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी आयोजन केलं आहे आणि ते आयोजन नक्कीच कौतुकास्पद आहे असं म्हणणं आवश्यक आहे. फलंदाज चांगला स्ट्रोक खेळत असताना स्क्रीनच्या समोर यावेळेला ही एक अशी जागा आहे जिथे तुम्ही फिल्डर लावू शकत नाही. या ठिकाणी तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने स्ट्रोक्स खेळू शकता. या जिल्ह्यातील पृथ्वी शाह खूप सुंदर शॉट स्क्रीनच्या समोर खेळतात. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सुद्धा काही स्ट्रेट ड्राईव्ह क्लासिक दाखवतात. रोहित शर्मा सुद्धा दाखवतो. आणि आता यशस्वी जसवाल ज्यांनी काल 2 शॉट्स मारले असे सेंचुरी करत असताना. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू आहे, ऑन साईडला वळवलं आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत या ठिकाणी 1 धाव पूर्ण होते. हा जिल्हा असा आहे की ज्यांनी तुम्हाला उल्लेख केला ना मी की ममसा सरपासून ज्यांनी राजेश सुतार दिला, त्याच्यानंतर पूनम राऊत असेल, मुसाफिर कोटे असतील, त्याच्यानंतर पृथ्वी शाह असेल, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स, हार्दिक तामोरे असेल, शार्दुल ठाकूर असेल, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स ज्यांनी रिप्रेझेंट केलं. शार्दुल तर आता रणजीसाठी खेळतोय मुंबईच्या.
इंडियासाठी त्यांनी केलेले 60 धावा ऑस्ट्रेलियामध्ये कधी विसरणार नाही आपण. व पिच आहे ब्युटिफुली लॉफ्ट करतायत ऑन साईडला अँगल करत असताना. इट इज अ बिग सिक्स फ्रॉम द लेफ्ट हँडर. कट सुंदर शॉट खेळत असताना तेजस आमचे डावकरी फलंदाज, कारण डावकऱ्यांची फलंदाजी एक नैसर्गिक पद्धतीने एक सुंदर दिसते आणि ते शॉट या ठिकाणी खेळत असताना आणि षटकारामुळे धावसंख्या फुलते आणि धावसंख्या पुढे सरकते 39वर. 39 फॉर द लॉस ऑफ 1 in 2.4 ओव्हर्स. 16 चेंडूमध्ये या 39 धावा धावफलकाला लागत आहेत. ब्रदर वर्सेस ब्रदर असा सामना. ओ टॉप एज यष्टीरक्षकाने उंच उडी मारली होती, मात्र कव्हर करत असताना 2 धावा. लिमिटेड ओव्हर्सच्या मॅचमध्ये आता T5 चालू आहे ते, तसं तुम्ही T6 पाहिलात ओव्हरऑल लीगमध्ये. तर आव्हान आहे फिल्डिंगसुद्धा आणि त्या पद्धतीने तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागतं. मात्र हे मैदान ज्या पद्धतीने सफाळे प्रीमियर लीगसाठी या ठिकाणी महेंद्र भोईर आणि त्यांच्या सहकार्याने कमी वेळामध्ये तयार केलं कौतुकास्पद आहे. सुंदर चारी बाजूला बाउंड्री ओपन आहे, ग्रीन कलरचं लाईट शेड देण्यात आलंय बाउंड्रीला. ओ पुन्हा एकदा चेंडू उचललाय डीपमध्ये. या ठिकाणी बघायचं आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बीट होत आहेत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. जेल घ्यायला पाहिजे, जेल घेतला तरच तुम्ही सामना जिंकू शकता किंवा रन रेट रोखू शकता. मॅग्निफिसंट बॅटिंग आतापर्यंत बॅटिंग पाहिली श्रीकांतच्या माध्यमातून. आता अटॅक करत असताना मैदानावर तेजस आणि श्रीकांत दोघे अटॅक करतायत. षटकं पूर्ण होत आहेत मैदानावरती. 3 षटकानंतर किती मिनिटं घेतलेत मला जसवाल सांगतील. 17.50 या ठिकाणी घेण्यात आले. तर 3 षटकानंतर ही धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती 42, म्हणजे जवळजवळ 14 धावा प्रति षटकाच्या मागे GT11 या ठिकाणी उभारलेले आहेत. आणि श्रीकांत तो तुम्ही बघताय एकंदरीत 3 षटकार त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाले. तेजसने 1 षटकार आतापर्यंत. मीत 1 षटक 7 धावा 1 गडी बाद. किरण 1 षटक 1 अनुदान 21 धावा 1 गडी बाद नाही. त्याच्यानंतर मीत दुसऱ्या स्पेलमध्ये 13 धावा, म्हणजे एकंदरीत 20 धावा देत असताना 2 षटकात 1 गडी बाद केले मीत याने. बड़े लेवल पे पहचान. अरे आपल्या दादानं GT दादानं सारा मार्केट ठेवलाय कमवून. 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 गौरव तारे नाम है उसका सारा जमाना फॅन है. थँक्यू डीजे. जेवणासाठी सगळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, कोणी जेवल्याशिवाय जाऊ नये. आणि सगळ्या संघनायकांना विनंती आहे आपापले डबे त्यांनी घेऊन जायचे आपल्या संघातील खेळाडूंसाठी, ही नम्र विनंती आहे. त्याच वेळेला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय पंचांनी नो बॉल कॉल केलाय. उद्या छत्रपती शिवरायांचा अत्यंत महत्त्वाचा दिवस, महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवजयंती. उद्या बँक हॉलिडे सुद्धा आहे आणि रेफर केलंय, नो बॉल रेफर केलंय पंचांनी. आईट बघायचं आहे तर अंपायरला विनंती आहे त्यांनी या ठिकाणी बघावा, नसेल तर कौस्तुभनी बघावा. कौस्तुभ बघ, बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. कौस्तुभ जरा बघ. तत्पूर्वी याच महिन्यामध्ये मराठी भाषा दिवस सुद्धा येतोय. कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे 27 तारखेला, त्या दिवशी मराठी भाषा दिवस आहे. तर आमचे इट इज अ नो बॉल, नो बॉल कॉल केलंय. तर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. मराठी भाषा दिवस याच महिन्यामध्ये. आपली राजभाषा मराठी वाचा, मराठी ऐका, मराठी बोला, मराठी लिहा, मराठी चित्रपट बघा, मराठी नाटक बघा, मराठी गाणी ऐका, कारण आपणच आपल्या मराठी भाषेला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. 2 धावा पूर्ण होत आहेत.
एक उंच उडी मारत असताना संघाची धावसंख्या पुढे सरकते. मैदानावरती येता 45 या धावसंख्येवर 45 फॉर द लॉस ऑफ 1. आमच्या मना मना दंगते मराठी, आमच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमच्या नसा नसात नाचते मराठी, आमच्या रगा रगात रंगते मराठी. गुड बॉलिंग कमबॅक करत असताना आमच्या पिला पिळात जन्मते मराठी, आमच्या लहानग्यात रांगते मराठी, आमच्या मुला मुलीत खेळते मराठी, आमच्या घराघरात वाढते मराठी. सज्ज होत असताना धावसंख्या झाली 45 फॉर द लॉस ऑफ 1 इन 3.2 ओव्हर्स. म्हणजे 20 चेंडूमध्ये या 45 धावा या ठिकाणी लावलेल्या आहेत. मैदानावरती संघ आहे तो GT11. टाइम बघूया किती वेळ घेतलाय. थोड्यात वेळात सांगू. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडूला बळवायचा प्रयत्न, मात्र चेंडू कव्हर करेपर्यंत या ठिकाणी आपण बघतोय 2 धावा पूर्ण करतील. आत्ता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. कव्हर करेपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. आता 47 वर किती वेळ घेतलाय तर 20 मिनिटं झालेले आहेत. 3.4 चेंडू 20 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. 3 चेंडू 21 चेंडू 20 मिनिटात टाकलेत. त्यामुळे तुमचा एक प्लेयर शेवटच्या षटकात सर्कलच्या आतमध्ये येईल. लक्षात राहू द्या. 20 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. ओ चेंडूला लॉफ केलं ऑन साईडला. ट्रॅव्हल होतो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक मागे त्या ठिकाणी फिल्डर कव्हर पर्यंत. तर जीवदानी स्पोर्ट्स यांच्याकडून शूज आलेले आहेत, त्याबद्दल धन्यवाद. तर आमच्या कुळाकुळात नांदते मराठी, आमच्या फुला फुलात आसते मराठी, इथल्या दिशा दिशा दाटते मराठी, इथल्या नगा नगात गरजते मराठी. धावसंख्या झाली आहे ती मैदानावर 48 48 फॉर द लॉस ऑफ 1. तर 20 मिनिटं झालेत आणि त्यामुळे तुमच्या पुढच्या षटकात एक प्लेयर सर्कलच्या आतमध्ये येईल. 4च प्लेयर सर्कलच्या पलीकडे राहील. फिल्डिंग करणाऱ्या या संघाने याची नोंद घ्यावी. युवा फ्रेंड्स दाथिवरे या संघाने. त्याच वेळेला धावा पूर्ण होत आहे. चेंडू गेलाय डीपला. सेमीफायनल्स 2 सेमीफायनल्स एक फायनल सुद्धा बघाल. इथल्या दरी दरीत इंडते मराठी, इथल्या वनावनात गुंजुते मराठी, इथल्या तारुल्यात साजते मराठी, इथल्या कळकळीत लाजते मराठी. धावसंख्या झाली 49 फॉर द लॉस ऑफ 1. इथल्या नबालमधून गोलंदाज सज्ज होत आहेत. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू लॉफ केलं. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावांसाठी निघतायत 2 धावा. 50 धावा धावफलक लागतायत या ठिकाणी. 51 धावा झालेत. 51 GT11चे 50 धावा पूर्ण होत आहेत आणि 4 मैदानावरती आपण बघतोय ओव्हर झाली. एकंदरीत 4 षटकांचा खेळ मैदानावर पूर्ण होतोय. 4 षटकामध्ये या 51 धावा GT11 लावत असताना मैदानावर 12.5च्या रूपाने. तर इथल्या नबांमधून वर्षते मराठी, इथल्या पिकांमधून ढोलते मराठी, इथल्या नद्यांमधून वाहते मराठी, इथल्या चराचरात राहते मराठी. सुरेश भट आमचे सुप्रसिद्ध कवी यांचं हे मराठी भाषेवरची अत्यंत सुंदर कविता. कारण मराठी भाषा दिवस आहे 27 तारखेला. तर बाळू मामाने आम्हाला या ठिकाणी पाठवलेले आहेत. याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत सगळे आणि हे ड्रायफ्रूट्स आम्हाला आता खायला मिळणार आहे. नाही मॅच संपल्यानंतर बघा, तुम्हाला एनर्जी पाहिजे असेल तर एक उत्तम पर्याय सांगतो सफाळे प्रीमियर लीग मधल्या सगळ्या खेळणाऱ्या खेळाडूंना. कारण मॅच चालू असताना तुम्हाला फास्ट एनर्जी पाहिजे असेल तर तुम्हाला 2 गोष्टी करायला पाहिजे. एक तर तुमच्याबरोबर केळी असायला पाहिजे नेहमी. बनाना केळी जर असेल आणि तुम्ही जर ते केळं जरी खाल्लं मॅचच्या दरम्यान, लक्षात घ्या या मॅचच्या गॅपमध्ये, तर तुमची एनर्जी खूप फास्ट रिकवर होईल, रिजनरेट होईल. हे लक्षात घ्या. फळं खाणं आवश्यक आहेत. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट खेळाडूंनी ही पण लक्षात ठेवावा, आम्ही कोच आहोत म्हणून या दृष्टीने सांगतोय की ज्या दिवशी मॅच असेल त्याच्या आदल्या दिवशी रात्रीचं जे जेवण आहे ते असं दाबून नका जेवू. 30% 40% जेवा किंवा लिक्विड जास्त घेऊ शकता. आणि जेवण आणि झोप याच्यामध्ये 1.5 तासाचा अंतर ठेवा. खास करून सगळ्या प्लेयर्सना विनंती करतो, हे जर तुम्ही अंतर ठेवलात आणि सकाळी उठून रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार जर मारला तर तुम्हाला पायाला क्रॅम्प बीम येणार नाही कधी. 4 प्लेयर्स तुम्हाला बाहेर ठेवायचे आहेत. कारण तुम्ही 20 मिनिटापेक्षा जास्त घेतले. पंचांना ही सूचना आहे, तुमचे एक प्लेयर आतमध्ये येईल, 4च प्लेयर बाहेर ठेवू शकता.
तुम्ही जर 5 ठेवले तर नो बॉल कॉल करतील अंपायर. सुपर 4, सुपर 8, सुपर 6. सुपर 4 म्हणजे काय? सेमीफायनल्समध्ये जे 4 संघ येतात ते. सुपर 8 म्हणजे काय? क्वार्टर फायनल तर जे 4 संघ 8 संघ पोहोचतात ते, जे 8 संघ क्वालिफाय झाले या ठिकाणी क्वार्टर फायनलसाठी, ते म्हणजे सफाळा प्रीमियर लीगला. कारण 16 संघ होते. या 16 संघांच्या माध्यमातून आपण 4-4 संघांचा एक पूल केला होता मालकांच्या माध्यमातून, आणि ते पूल प्रत्येक दिवशी 14 फेब्रुवारी, 15 फेब्रुवारी, 16 फेब्रुवारी, 17 फेब्रुवारी, काल आम्ही इथे समालोचनासाठी आलो, काल आणि आज या ठिकाणी कॉमेंट्री करतोय. ऑन साईडला पुल केलंय, सगळे क्षेत्ररक्षक नुसते बघतायत कारण चेंडू ड्रायव्हल होतोय डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी ग्रेट शॉट. पुन्हा एकदा श्रीकांत याच्याकडून शॉट्स येतोय. श्रीकांतने आतापर्यंत मैदानावरती किती षटकार मारलेत बघूया. 1, 2, 3, 4 षटकार मारलेत. संघाच्या धावसंख्येला नेऊन ठेवले. मैदानावरती 59 4.2 ओव्हरमध्ये 38 खेळतोय. किती चेंडूमध्ये? 13 चेंडूमध्ये 38 धावांवर खेळतोय. याच्यामध्ये एकंदरीत 4 षटकार आणि उत्तुंग चौकार आहे. दुसऱ्या बाजूला तेजस कितीवर खेळतोय? तेजस 12 चेंडूमध्ये 19 खेळतोय. 19 धावांमध्ये मैदानावर 1 षटकार तेजसच्या माध्यमातून बघायला मिळाले. तर जसवीर शाख आणि सोनावे इंडियन्स दोन्ही कॅप्टननी पहिल्या सेमीफायनलसाठी टॉससाठी आमच्याशी संपर्क साधावा. जसवी, नॉट जसवीर, जसवी हे आमचे जे टीम ओनर आहेत त्यांच्या मुलीचं नाव आहे. धावा फार वेगाने येत आहेत. आधी षटकार, आता चौकार. जसवी, VEE, जसवी शार्क. सुजन पाटील यांच्या कन्याचं नाव आहे जसवी. महेंद्र भोईर माझे फक्त मित्र नाही आहेत, माझे प्रेरणास्त्रोत आहेत. मला सातत्याने पूर्ण दिवस ज्या काय गोष्टी झाल्या त्याचं चिंतन ते करतात. काय कव्हर करायला पाहिजे, काय राहिलं, कुठल्या पद्धतीने अजून बोलायला पाहिजे. फक्त या टुर्नामेंटसाठी नाही, आम्ही जिथे जिथे कॉमेंट्री करतो तिथे लिंक महेंद्रला पाठवतो आणि महेंद्र रात्री सांगतात एक्झॅक्टली कुठे आपण कमी पडलो, अजून काय बोलायला पाहिजे. या गोष्टी सातत्याने ते सांगत असतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर धावसंख्या झाली मैदानावर 4.3 ओव्हर 63 धावा. यावेळेला चेंडू पॅडल स्वीप करायचा प्रयत्न 1 हँडेड, मात्र यष्टीरक्षक यष्टीचित करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र बॅकफुटला असल्यामुळे कुठला धोका नाही. या षटकामध्ये एकंदरीत धावा आलेत आतापर्यंत 12 धावा दिलेले निशांत यांनी 4 चेंडूमध्ये. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. चांगली धावसंख्या उभारली आहे या ठिकाणी. GT11 या संघाने ज्याने 93 चेस केलं होतं लीगमध्ये. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतो डीपमध्ये. 1 धाव पूर्ण केले ऑफसाईडला. दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतील असं चित्र. दुसरे धाव पूर्ण करत असताना धावबाद होतोय फलंदाज त्यांचा, आणि त्यामुळे दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होते. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये बघायला मिळाले. 1 धाव पूर्ण झाले त्यामुळे धावसंख्या होईल 64. 64 पहिला गडी बाद झाला होता 0वर. त्यामुळे या दोघांमध्ये सुंदर पार्टनरशिप GT11च्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. ती तेजस आणि श्रीकांत यांच्यामध्ये. थर्ड अंपायरला रेफर केले. तिसऱ्या पंचांनी लक्ष द्यायचंय. आलो, 2 मिनिटं आलो. तर सन्माननीय श्रीकांत पाटील या ठिकाणी स्वागत घेतील. आमचे 17 फेब्रुवारीला ज्यांनी या ठिकाणी जेवणाची सोय सगळ्यांसाठी केली होती सन्माननीय कुंजल भूपेश राऊत मांडेचे, साफाळेचे अधिपती, यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येईल श्रीकांत यांच्या मार्फत. थँक्यू कुंजल भूपेश राऊत. आणि त्यांचा सन्मान सफाळे प्रीमियर लीगमध्ये कमिटीच्या वतीने या ठिकाणी श्रीकांतजी करत असताना शाल पुष्पगुच्छ देऊन असंच प्रेम तुमचं सफाळे प्रीमियर लीगवर असू द्या. सन्माननीय कुंजल भूपेश राऊत मांडे यांच्या माध्यमातून 17 तारखेला या ठिकाणी जेवणाची संपूर्ण व्यवस्था, खेळाडू असतील, संघातील ऑफिशियल्स असतील, खेळाडू असतील, कमिटी मेंबर्स असतील, सगळ्यांसाठी व्यवस्था या ठिकाणी काल करण्यात आली होती. तर श्रीकांत बाद झाला आहे. 64 फॉर द लॉस ऑफ 2. 64 धावा. आय हेट डिजिटल, आय हेट संगणक, आय हेट रिअली कम्प्युटर्स.
because the manual is the one thing which gives you fast information. Digital takes little bit fraction of seconds to give the information. म्हणून मी कम्प्युटरकडे बघून कधी कॉमेंट्री करत नाही, मॅन्युअलकडे बघून करतो, कारण मॅन्युअल फास्ट इन्फॉर्मेशन देते. आमचे कम्प्युटर थोडं फ्रॅक्शन ऑफ सेकंड लाईव्हसुद्धा तुम्ही बघा, काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स नंतर लाईव्ह पोचतात. मात्र समोर मैदानावर तुम्ही जेव्हा बघता, कारण मी स्टेडियममध्ये सुद्धा समोर बघूनच कॉमेंट्री करतो रॅदर दॅन द मॉनिटर. मॉनिटर कधी लागतो? रात्रीच्या वेळेला लागतो, जेव्हा क्लोज असतात त्यावेळेला मॉनिटरकडे बघावं लागतं. तसंच पण आमचे जसवाल आम्हाला स्वतंत्र मॉनिटर या ठिकाणी 6 सीटर्स लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला देत नाही आहेत. केव्हापासून जसवालचं लक्ष त्या ड्रायफ्रूटच्या पॅकेटकडेच आहे, तू खाऊ शकतोस. बॅटच्यामध्ये चेंडू डीपमध्ये जात असताना 4 धावा बघायला मिळतील या ठिकाणी. गुड शॉट, अतिशय सुंदर टायमिंग करतायत. कौतुक करला पाहिजे GT11 या संघाने. धावांचा डोंगर उभा करायचा प्रयत्न करतायत. 5 षटकं पूर्ण झाले, 68 धावांचं डोंगर या ठिकाणी उभारलंय. 60 नावांचं एक फार मोठी धावसंख्या या ठिकाणी देत असताना मैदानावरती आपण युवा फ्रेंड्स दातिवीर संघाला. मात्र युवा फ्रेंड दातिवीर संघाने 6 षटकामध्ये काल जबरदस्त बॅटिंग केली होती. पण सन्माननीय पाहुण्यांचं आगमन होतोय, त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मंगलमूर्ती बँड पथक या ठिकाणी जबरदस्त बँड वाजवत असताना बाळू मामाचे धन्यवाद. अंपायर्स, कॉमेंटेटर्स, स्कोरर्स यांच्यासाठी एक मोठा कलिंगड पाठवल्याबद्दल सफाळेचा हे प्रेम आहे त्यांचे. बाळू मामाचे धन्यवाद. थँक्यू सर. सो 69 टू विन, 69 धावा 5 षटकात करावा लागेल या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी मैदानावरती युवा फ्रेंड दातिवीर संघाला. या आपण टॉस करूया. पहिला सेमीफायनलचा सामना आणि जसवी शार्क विरुद्ध सोनावे इंडियन्स यांच्यामध्ये हा सामना खेळला जाईल. मी विनंती करतो आमचे सहकारी समालोचक उत्कर्ष पाटील पालघर त्यांनी टॉस करावा. थँक्यू. ज्यावेळेला सामना चालू होईल उत्कर्ष पाटील आणि नितीन पाटील या ठिकाणी कामगिरी बघतील. यस, धन्यवाद. थँक्यू सो मच बाळ सर. भरपूर छान समालोचन. संजयदा पाटील यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. जिंकणी स्पोर्ट्सचे मालक अर्थातच संजयदा पाटील पाटील साहेब उपस्थित झाले. त्यांचा स्वागत सन्मान केला जाईल. पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत. माकडेगावचे सुपुत्र मी संजयजी पाटील साहेबांना विनंती करेन आपण त्यांच्या यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. रुपेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित स्वागत सोहळा आपण पाहू शकता. संजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व, याच गावचं व्यक्तिमत्व, माकडे गावाकडनं मात्र आपण पाहू शकतात बिलॉंग करणारे व्यक्तिमत्व. त्यानंतर पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आपण पाहू शकतात. चला टॉस केला जाईल. तिथे आमचे साथी समालोचक उत्कर्ष पाटील सज्ज असतील. यस, थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल टॉस करत असताना असलमजी शेख सर अर्थातच आपण पाहतोय दांडाकाडी वॉरियर्स या संघाचे संघ मालक. 40+ क्रिकेटमध्ये मात्र भरपूर चांगलं त्यांचं योगदान असतं. आणि एका बाजूला जसवी शार्क, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सोनावे इंडियन. सामना 6 षटकांचा आहे. यस, जसवी शार्क संघाचा मात्र पुकार असेल. यस, कल्पेश आपल्याला पाहायला मिळतील. SPL चा कॉल.
इट्स 2024. असलम शेख सरांना विनंती करतो की तुम्ही सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. इथून रितेश सोनावे इंडियन्स या संघाचा कर्णधार ज्याने टॉस देखील जिंकलेला आहे. अगदी महत्त्वपूर्ण मॅच, सेमी फायनलचा मॅच. एका बक्षिसात तुम्ही पात्र ठरलात. ज्या 4 सुवर्ण ट्रॉफी दिसतात तिथे तुमची एकाची दोन्ही संघांची दावेदारी झालेली आहे. परंतु आता प्रवास इथपर्यंत करायचा की शेवटपर्यंत, म्हणजेच अंतिम सामन्यामध्ये दाखल होण्याकरिता आता तुम्ही एक पाऊल दूर आहात. सुरुवात गोड झाली सेमीफायनलची, जिथून तुम्ही टॉस देखील जिंकलात. तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. आत्ताचा सामना हा 6 षटकांचा आहे. बघा सेमीफायनलचे सामने झाले आणि स्पीडअप व कव्हरअप खूप छान रीतीने केलं या स्पर्धेचे सगळे खेळाडू. वेळेची मात्र दिरंगाई केली नाही आणि आता मात्र सेमीफायनलचे सामने हे 6 षटकांचे पोहोचलेत. क्षेत्ररक्षण करत असताना समोरचा संघ देखील तुल्यबळ आहे. कल्पेश यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज पाटील असतील, मनीष भोईर असतील, दिग्गज खेळाडूंची मांदेळी त्या संघामध्ये आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारलंय आणि तुमच्या माध्यमातून त्या बलाढ्य संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? हो, समोरच्या टीममध्ये चांगले बॅट्समन आहेत, तरी पण आम्ही 55 ते 60 रन्सपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. यस, हा होता टॉस विजयी कर्णधार रितेश. याला मात्र मॅच करता शुभेच्छा. जाऊया कल्पेश यांच्याकडे. अगदी एकाच विभागातले 2 खेळाडू, विठ्ठलवाडी एका बाजूला विरातन, दोघांचा देखील एकमेकांना चांगला परिचय आहे. कल्पेश, महत्त्वाचा मॅच आहे, सेमीफायनलचा मॅच आहे. भरपूर चांगला परिश्रम तुम्ही देखील घेतले, सेमीफायनलपर्यंत पोहोचलात. इथून टॉस गमावलाय, परंतु ही स्पर्धा जिंकायची आहे. स्पर्धा मानाची, अभिमानाची आहे, प्रतिष्ठेची आहे. इथून तुम्ही बॅटिंग करायची आहे सेमीफायनलमध्ये. 6 षटकांचे सामने आहेत आत्ता सेमीफायनलचा. तर तुम्हाला मात्र त्यांनी कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. 6 षटके आहेत आणि तुमचे फलंदाज बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 60+ करण्याचा प्रयत्न असेल आमचा. या एकंदरीत तुम्हाला देखील या मॅच करता शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाहीत. तर सेमीफायनल क्रमांक 1चा टॉस झाला, जिथे आपण पाहतोय सोनावे इंडियन्स यांनी टॉस देखील जिंकला आणि 6 षटकांच्या मॅचमध्ये त्यांनी प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. जाऊया लगतच्या मॅचकडे, जिथे पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ विठ्ठलवाडी सफाळे नितीन पाटील सर जोडले जातील. थँक्यू सो मच. थँक्यू. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. मॅचला सुरुवात होत आहे. 2 बॅटर, जितू तरे ब्रँड ऑफ एडवन, दुसऱ्या बाजूने संदीप निजाई ब्रँड ऑफ दातिवरे, हे 2 फलंदाज आपण पाहू शकतात. 69 धावांचा टार्गेट असेल. आमच्या समवेत जोडले जातील व्हाईस ऑफ धनसार उत्कर्ष पाटील सर. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत असेल. आकाश गावड ब्रँड ऑफ टेंबीकोडाचा गोलंदाज, रॉकी ग्रुपकडनं बिलॉंग करतोय. इकडनं मात्र 69 धावांचं टार्गेट जरूर ठेवलं गेलंय. गोलंदाज क्लीन मार्कवर सज्ज होईल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला सुरुवात आहे. गणेशजी कारभारी संघामध्ये मात्र जॉईन झाल्यात, एक लेजंड खेळाडू. जाऊया मॅचकडे. अगदी पहिला चेंडू घेऊन गोलंदाज आकाश गावड तयार होतात. यावेळेस पहिल्या चेंडूवर अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न राहिला. सुरुवात चांगली करणं खूप गरजेची भूमिका नितीन सर. इथे पहिल्या चेंडूवर आक्रमक रवैया घेण्याचा प्रयत्न राहिला. 69 धावांकडे जायचं आहे. येस, पहिला वेट अँड वॉच करावं लागेल. कशा प्रकारे गोलंदाज गोलंदाजी करतो त्याला रेट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला प्रहार करावा लागेल. जरी धावा 69 उभ्या करायच्या आहेत तरी तुम्हाला क्रीजवर थांबून फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू आला, डॉट चेंडू आलाय. येस, यापुढील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार होतील ते म्हणजे आकाश टेंबी कोडव्याचं मात्र एक यंग टॅलेंट, युवा सरसळतं रक्त. 69 धावांचा पाठलाग करत असताना क्या बात आहे. सुपर लाईन और लेंथ न गोलंदाजी. बघा फलंदाजाला मात्र रीड केलं. फलंदाज शफल झाला होता. तद्वरती मात्र आपण पाहतोय आकाशने त्याची फुटवर्क चेक केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटचं अस्त्र ब्रह्मास्त्र वापरलं. वाईड शॉर्कर लाईनचा चेंडू होता, त्याला अगदी मात्र ब्लॉक होल करून घेतला फलंदाजानं. सलगचा मात्र आपण पाहतोय दुसरा चेंडू देखील डॉट आला होता, परंतु यष्टीरक्षकाची पूरक साथ मिळाली नाही. नितीन सर. येस, थोडासा द्विधा मनस्थिती होता. जितू तरे आपण पाहिलं. इकडनं 22च्या स्वरूपात एक धाव ऍड केली झाली. श्री गणेशा झालाय सध्या संघाचा. धावसंख्या आपण पाहिली 2 धावा स्कोर कार्डवर. सँडी निजाई एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची ख्याती ब्रँड ऑफ दातिवरे आपण पाहू शकतात. धावसंख्या 1. पुन्हा एकदा यावेळेस काही जबरदस्त कमबॅक करतोय युवा टॅलेंट आकाश गावड. सुपर कामगिरी करतोय आणि या युवा टॅलेंटने आपली जागा बनवली गेली रॉकी ग्रुप या टीममध्ये आणि पक्की जागा फिट केली गेली. जितेंद्र जे साहेब येत आहेत, त्यानंतर आनंदजी पाटील साहेब उपस्थित झाले आहेत. व्हाईट बॉलसाठी मात्र चॅलेंज केलंय तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघानं, जिथे आशुतोष व्यवहारी सर कळवतात वेळेचं देखील लक्ष असू द्या. बघा आजच्या दिवसातला 4था मॅच चालू आहे, जिथे पहिल्या सेमीफायनलचा टॉस देखील झालाय. एका बाजूला सोनावे इंडियन्स, एका बाजूला आपण पाहतोय जस्वी शार्क यांच्यातला टॉस झालाय आणि पुन्हा एकदा रितेशच्या बाजूने तो टॉस देखील बघायला मिळाला. त्याने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. तद्वरती हा मॅच देखील नितीन सर तेवढाच महत्त्वाचा आहे. बघा 69 धावांचं मात्र टार्गेट आहे. आतापर्यंत चेंडू फेकून झाले 3, धावसंख्या 1 आहे. या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा पंचांनी सांगितलं की आपण रिव्ह्यूकडे जाणार आहोत. येणाऱ्या काळात तुम्हाला धावा देखील शोधाव्या लागतील. 69 फक्त आम्ही चेस करू असं म्हणून चालणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला कामाला देखील लागावं लागेल.
येस, मोठे फटके खेळावे लागतील. सिंगल डबलला विसरून चालणार नाहीये, जो क्रिकेटचा बेस आहे. आपण पाहू शकतात धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या जाऊन पोचला एक. हा चेंडू काय असेल परीक्षण निरीक्षण केलं जात आहे. हा फेअर डिलिव्हरी आहे की वाईड असेल एकंदरीत आपण परीक्षण निरीक्षण केलं जात आहे. सुपर सफा प्रीमियर लीग 2024 आपण पाहू शकतात. गजर कीर्तन आपण पाहू शकतात. नित्य परीक्षण निरीक्षण केलं जात आहे की हा फेअर डिलिव्हरी आहे की नाही आहे. दुपारच्या स्वतःमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. याच्यानंतर पहिल्या उपांत्य फेरीचा सामना असेल. येस, फेअर डिलिव्हरी आहे एकंदरीत आपण पाहू शकतात. म्हणजे 3 चेंडू मग आतापर्यंत धावा खर्च करतोय आकाश गावड, फक्त 1 आणि 1 आपण पाहू शकतात. येस, रिव्ह्यू संपला एकंदरीत पंच दर्शवत आहेत आशुतोष बिब्बारे सर. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर हेमंत ठाकूर सर. यावेळेस मात्र हा वाईस फरक घडवण्याचा इथे प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बघण्याखेरीज काही नाहीये. बिट विकेटच्या डोक्यावर येतोय खणखणीत दर्जेदार SPL षटकार 6 धावा. या 6 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 7 धावा. काय या स्ट्रोक मध्ये वर्णन करणार आहोत? खूप चांगला आपण पाहतोय हा फटका खेळला बघा. अगदी चेंडूला शेवटपर्यंत पाहिलं. वेट अँड वॉचचं मात्र क्रिकेट बघायला मिळालं. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला अगदी पार्किंग प्लॉट मध्ये पार्क केला. भरपूर चांगलं क्रिकेट बॅटिंग करणारा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. संदीप पाटील आणि जितू ही मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये. खूप सुंदर रीतीचं क्रिकेट चालू आहे. एका बाजूला 69 धावा जरी असल्या तरी काय झालं, सहजरित्या हार मानणाऱ्यांमध्ये आम्ही देखील नाहीत. आकाश गावड पुन्हा एकदा तयार होते. 5वा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झालाय. चेंडू इथे देखील निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. कॉपी अँड पेस्ट तेच बघायला मिळालं. आलाय षटकार. गगनाला गवसणी घालणारा SPLचा आसमानी टोला षटकार. अशी ओळख त्याची पसरली गावागावामध्ये. चेंडू नंतर आपण स्वागत सन्मानाकडे जाणार आहोत. तत्पूर्वी जाऊया उत्कर्ष पाटील. शेवटचा चेंडू असेल. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. संदीपने मात्र पहिले 2 चेंडू स्ट्रगलचे राहिले. तदनंतर संदीप याने शंकनात फुंकलाय. 2 चेंडू आणि 2 षटकार देखील फेकले. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जर आपण तपासून पाहिली तर 13. आणि यावेळेस हा फटका मात्र भरपूर काळ हवेत. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आणि 2 षटकारांचं प्रत्युत्तर दाखल आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र आकाश यानं कमबॅक केला. यस, फॉल ऑफ द विकेट गॉन. चला जाऊया आपण स्वागत सन्मानाकडे, जिथे आदरणीय सन्माननीय जितेंद्रजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. साईबाबा चिखलपाडा मंडळाचे अध्यक्ष, त्यांचा यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. असलमजी शेख आमचे आयोजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते एक साई भक्त आपण पाहू शकतायत. जितेंद्रजी म्हात्रे साहेब यांचा यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. मायाची शाल तदनंतर पुष्पगुच्छ आपण पाहू शकतायत आणि फोटो बंदिस्त केला जातो कॅमेऱ्यामध्ये. आपण चला जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मॅच खूप रंगतदार स्थितीमध्ये आहे. एक षटकाची समाप्ती झाली. स्कोर कार्डवर टीम जाऊन पोचलंय 13 धावा. असं वाटत होतं जबरदस्त फलंदाजी करतोय संदीप नेजाई, पण तू थोडीशी घाई केली की काय असं एकंदरीत आणि सुपर झेल टीमला गेलाय. विकेटचं पतन झालंय. नक्कीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे थोडीशी घाई नाही, फारच घाई केली. कारण 2 षटकार तुम्ही लगातार आणले होते. तदनंतर मात्र एक क्रिकेटचं बेसिकचे मात्र तुम्हाला विसरण झाली आणि जिथून आपण पाहतोय विकेट देखील मिळाला. आता एक टेंबी खोडावेचा स्टार गेला आणि तदनंतर त्याच्याच पावलोपावली दाखल झालेला रॉकी ग्रुपमध्ये मात्र याची वर्णी लागली. अर्थातच पार्थ गावड हा देखील येणाऱ्या काळात सफाळेचं शहर हे गाजवणार आहे. कारण ज्याच्याकडे ती शैली आहे, ज्याच्याकडे ती क्वालिटी आहे, अर्थातच पार्थ गावड एक उत्कृष्ट गोलंदाज. कमी वयात जास्तीत जास्त चर्चा सफाळ विभागात कुणाची असेल तर अर्थातच पार्थ गावड. वय वर्ष 16 आपल्याला पाहायला मिळत आहे. यस, आणि मीत कालच्या दिवसामध्ये कालच्या दिवसात हाफ सेंचुरी ठोठावलंय मीत पाटीलने.
परंतु यावेळेस स्विच चिटकायला जातोय जितू तरे. चेंडू मात्र थांबणार नाहीये, चेंडू निघून गेलाय, सीमा रेषापार येतोय SPL चौकार 4 धावा. थोडा धीर घ्या रे, थोडा धीर घ्या रे, आता ही बारी आमची. थोडा धीर घ्या रे, थोडा धीर घ्या रे, आता हाय बारी. कालच्या दिवसात मीठ पाटील 2 मॅच साठी नव्हता, परंतु तिसऱ्या मॅच मध्ये आला आणि तो दमकम दाखवला. हाफ सेंचुरी टोटली 60 धावांचं मात्र झंझावत कालच्या दिवसात पाहिलं होतं. Yes, अगदी पाटील ब्रँड ऑफ NCC सफाई खेळाडू आहे. येस, तेच अगदी असलम सरांनी देखील म्हटलं की मित पाटील हा मात्र पहिल्या 2 मॅच नव्हता, तदनंतर आला तिसऱ्या मॅच मध्ये 7 धावा, ज्यामध्ये 7 षटकारांचा समावेश राहिला. NCC सफाळे संघाचा यंग टॅलेंट. तत्पूर्वी जाऊया पार्थच्या गोलंदाजीचा समाचार घेण्याकडे. हा पुढचा चेंडू यावेळेस कट करायचा होता. चेंडूला मात्र आपण पाहतोय अगदी मिड ऑफ मध्ये मात्र चेंडू आला, जिथून जर आपण पाहिलं तर सिंगल देखील मिळते आणि या सिंगलच्या साहाय्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 18. म्हणजे सर 69 धावांचा पाठलाग जिथे आपण करताय आणि आता दुसऱ्या षटकात तर 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 18 धावा, म्हणजेच तुम्ही एक चांगला सूर पकडलाय, परंतु येणाऱ्या काळात त्याला एक्सटेंड देखील करावा लागेल. यस, टिट फॉर टॅटचं उत्तर दिलं जात आहे, परंतु पार्थ गावडकडे टॅलेंट आहे, परंतु अनुभव कमी असेल, तुम्हाला शिकावा लागेल, कारण युवा आहेत तुम्ही आणि या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही गोलंदाजी करतील तेव्हा तुम्हाला शिकण्याची संधी असेल. धावसंख्या सध्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतात 18 धावा, 1 गडी बाद झालाय. षटक क्रमांक 2 मार्काचं झालंय आणि सध्या स्कोर कार्डवर नजर टाकली तर 18 धावा, 1 गडी बाद. यस, तुम्ही पार्थ गावडचा उल्लेख केला की भरपूर अनुभव तुम्हाला इथून घ्यावा लागेल, परंतु ही सुरुवात आहे आणि अगदी अल्पवयीन असा हा खेळाडू, कमी वयातला खेळाडू, परंतु जास्तीत जास्त चर्चेतला आणि निश्चित स्वरूपात त्याच्याकडे ती स्किल आहे. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पूल सक्सेसफुल, वंडरफुल, सुपर टायमिंग. चेंडू निघून जातोय सरळ सीमा पलीकडे, येतोय षटकार 6. सोपी गोष्ट नाही. थँक्यू. आणि काल जसं एंट्री केली मित पाटीलने, 2 सामने लगातार पराभवाच्या छायेकडे गेले होते. तिसरा मॅच मध्ये दमखम दाखवला आणि तो मॅच जिंकला आणि या सुपर 8 मध्येही जागा बनवली गेलाय उत्कर्ष पाटील. यस, आपण पाहू शकाल मित पाटील म्हणतोय की जर मैदानाच्या आतमध्ये मी आलो तर संघाला काहीतरी चांगलं करून देईन. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय कालच्या दिवसात देखील 60 धावा, लेट एंट्री परंतु ग्रेट एंट्री. आता मात्र सुपर 8चे सामने खेळण्याकरिता आला. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे, जिथे पार्थ गावड यावर हल्ला आलाय. यष्ट्यांच्या मागे गणेश कारभारी. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आगरवाडीचा मात्र एक दिग्गज व्यक्तिमत्व, क्रिकेटची भरपूर सेवा याच व्यक्तिमत्वांनी केली आणि आपण पाहू शकाल यष्ट्यांच्या मागून भरपूर सामने बदलवण्याचं ज्यांच्याकडे कारनामा राहिला आहे, अर्थात गणेश कारभारी देखील आपल्याला बघायला मिळतात. येस, यंदाची 40+ तर त्याने मिस केली, कारण थोडंसं दुःखद घटना झाली होती. कारण आपण पाहू शकतात 24 धावा या स्कोर कार्डवर, 1 विकेटचं पतन झालंय. षटक क्रमांक 2 मार्कस्थ आहे. सध्या चेंडू आपण फेकून झाल्यात 4. पार्थ गावड पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय, बॅटच्या धडावर चेंडू आला नाहीये, सिंगल येईल. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय सध्या 25 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 25 धावा धावफलकावरती आहेत. पार्थ गावड याचं षटक चालू आहे, जिथे आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते म्हणजे त्या षटकातले 5. टेंबी कोडावे मधून मात्र बिलॉंग करणारा टेंबी कोडावे म्हटलं की रॉकी ग्रुप ही स्पर्धा देखील विसरून चालत नाही. क्रिकेटचा विटी लाईनचा वर्ल्ड कप, तिथे देखील समोरचा कार्यभाग मात्र असतो. अर्थातच भूपेश पाटील, रॉकी दादा यांची ती स्पर्धा आणि एक दिग्गज स्पर्धा. येणाऱ्या काळात आपण पाहतोय थोड्याच वेळात तिथे या पिस्टन बैलाची देखील एंट्री होईल. आपण पाहतोय रॉकी ग्रुपला मथुर बैलाची एंट्री पाहिली होती. जाऊया मॅचकडे, जिथे शेवटच्या चेंडूवर देखील सिंगल मिळाला आणि या सिंगलच्या साहाय्याने नितीन सर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्या, अखेर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 25. 12.50 ची सरासरी आतापर्यंत गाठलाय आणि 50 धावा देखील फलकावरती लागल्यात. येस, 26 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. आणि आपण पाहिले लेजेंड कॉमेंटेटर बालसुब्रमण्यम सर, असं वाटतं की आम्ही विद्यार्थी आहोत आणि मुख्याध्यापक आमच्या समोर येतात की काय, कारण कॉमेंट्री क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व बालसुब्रमण्यम अय्यर सर. निश्चित स्वरूपात अगदी जे वक्तव्य असायला हवं होतं तेच तुम्ही मांडलं की जसे जणू काही आम्ही विद्यार्थी समोर बसलेत आणि आता वर्गात येत असताना मुख्याध्यापक बघायला मिळाले. आणि खऱ्या अर्थानं द लेजंड अँड द ग्रेट कॉमेंटेटर, मगाशी देखील मी उल्लेख केला, वारंवार उल्लेख करतोय की 46 वर्ष. आज आमचं वय देखील तेवढं नाही, त्याच्यातलं अर्धच वय आमचं आहे आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासून ते समालोचन करतात. हॅट्स ऑफ आपल्याला पाहायला मिळतात बाळ सुब्रमण्यम अय्यर सर. खूप छान समालोचक, तेवढंच चांगलं मात्र युवांना कसं पुढे नेता येईल याच्याकडे मात्र त्यांचं सातत्याने लक्ष असतं. अगदी आपण पाहतोय हातची ही आमची पहिली भेट, फक्त एक स्वप्नगत त्यांना मी पाहिलं होतं की हे सर आहेत आणि त्यांना कधीतरी भेटायचा योग येईल आणि SPLच्या माध्यमातून आज त्यांची देखील गाठभेट झाली आणि पहिल्याच भेटीत ज्यांनी मात्र भरपूर प्रेम आम्हाला देखील दिलं. जाऊया मॅचकडे, जिथे स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीकीत 26 धावा लागल्या होत्या. मी मगाशी उल्लेख 25 धावांचा केला, परंतु जे 26 धावा लागल्यात, 69 धावांचा नितीन सर पाठलाग करायचा आहे. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 43 धावांची गरज आहे.
यस 26 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. येणारे 18 चेंडू आणि बनवायचे आहेत 43 धावा. तेजस चव्हाण यावेळेस काय घडलं जाते तर सुपर डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग प्राप्त करतोय. तेजस चव्हाणकडे क्षमता आहे. बेंडूबाबा चषकमध्ये हॅट्रिक साधली होती. याच गोलंदाजानं सुपर कामगिरी केली होती. 26 धावा या स्कोर कार्डवर. 26 ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय तेजस याला प्राचारणात आणले आणि पहिला चेंडू देखील चांगला हाताळला. ज्या प्रकारे नितीन सरांनी उल्लेख केला बेंडूबाबा चषक दातीवरे इथे हॅट्रिकची देखील ज्याने मात्र मान मिळवला आणि तोच गोलंदाज SPL देखील गाजवतोय. तेजस आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूचा खेळ त्याच्या माध्यमातून फेकला गेला. यापुढे होणारे सामने हे 6 षटकांचे आहेत. याची देखील दक्षता घ्यावी लागेल. आपण पाहू शकाल प्रांजल 11 श्री अनंत पाटील सरांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय सिक्सर किंग आणि चौकार किंग साठी मात्र ह्या ट्रॉफीज देखील इथे आलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये सगळं काही आहे नितीन सर. काय कमी नाही असं नाही. ऑल इज वेल. येस येस खूप छान. आनंद पाटील साहेबांचं कौतुक करावं लागेल कारण सिक्सर किंग अँड 4 किंग जो चौकार षटकांचा बादशाह असेल त्यांच्यासाठी ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. धावसंख्या सध्या पहिली स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलंय 28 रन लॉस ऑफ 1 विकेट्स. इथे आता चेंडू आहे तुमच्याकडे 16 आणि बनवायचे आहेत 41 धावा. या 16 बॉल 41 होऊ शकतात परंतु मी करीन आत्मविश्वास खूप महत्वाची भूमिका असेल. तुम्हाला इथून सर्व काही सांगून दाखवावं लागेल. मला हे करायचं आहे, मी का आलोय आणि मला काय करायचं आहे आणि मला कुठे जायचं आहे, कुठल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर माझ्या संघाचं नाव झालं पाहिजे, या गोष्टींकडे तुम्हाला इथून विचार करावा लागेल. कारण इथून जर संधी हुकली तर मात्र हुकली आणि हुकला तो संपला. यावेळेस आपण पाहतो येणाऱ्या काळात पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. दुसरीचा प्रयत्न राहिला. बघता बघता 2 धावा पूर्ण होतील का. पंच मात्र दर्शवतात की यस थर्ड अंपायर कडे आम्ही इथे वळण घेऊ. परंतु फलंदाज स्वतःला वाटते की यस मी इथून बाद झालाय की काय. नितीन सर काय म्हणाल. इथे मात्र प्रयत्न चांगले राहिले होते. प्रयत्न जरूर चांगले केले. स्वतःची विकेट वाचवण्यासाठी मात्र धडपड केली गेले. एखादी समीर पाटकर सर आपल्यासोबत जोडले जातील. धावबाद आहे की नाहीये एकंदर आपण पाहू शकतात कारण महत्वाची विकेट्स आहे. मित पाटील एक ट्रम्प कार्ड फलंदाज आहे. यस OUT आउट. फलंदाज बाद आहे. धावच्या स्वरूपात मितला मात्र माघारी परतावा लागेल. नेक्स्ट बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तत्पूर्वी जाऊया कुंदनजी डीजे आमचे ऑपरेटर सज्ज असतील. न्यू बॅटर प्रज्वल फ्रंट ऑफ एडवन आपण पाहू शकतायत. इकडनं जबाबदारी असेल. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर सध्या जाऊन पोहोचलाय 29 धावा 2 गडी बाद. येणारे चेंडू आता सध्या आहेत 15 आणि 15 मध्ये बनवायचे आहे 40 धावा. 15 बॉल आणि 40 धावा. एडवन गाव आणि आपण पाहतोय मताने या गावातून मात्र भरपूर जास्त खेळाडूंची मागणी राहिली. आज एडवन गावचे मात्र सर्व नागरिक लाईव्ह स्क्रीनवर लाईव्ह टीव्हीवरती मॅच बघत असतील कारण आपल्या गावचे भरपूर खेळाडू खेळतात SPL मध्ये. यावेळीचा चेंडू जर आपण पाहिला तर अगदी फलंदाजांना पाहिला आणि त्यानंतर मात्र सोडून दिलाय. पंच मात्र इथून हा चेंडू स्क्रोल करतात. यास बाईकचे संकेत आले. मागे गणेश कारभारी यांना मात्र चेंडू बीट करत निघून गेलाय लॉंग स्टॉपला आणि धावसंख्या मात्र 1 देखील मिळाली. नितीन सर इथून मोठे फटके कधी येतील हा प्रश्न आता चर्चेत राहिलाय कारण मोठ्या फटक्यांना कुलूप लावलाय. चावी शोधणारा फलंदाज कोण ठरेल. ड्रायव्हिंग सीटवर बसावं लागेल. यस इकडनं 1-2 हवाई स्ट्रोक तुम्हाला खेळावा लागेल. या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल कारण सध्या 30 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. बनवायच्या 14 चेंडूमध्ये 39 धावा. यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षक सेलच्या खाली येतोय आणि सुपर सेल टिपला गेलाय. जित्तू बॅक टू द पॅव्हेलियन. धक्का लागतोय क्रमांक 30 या धावसंख्येवर. SDचे
चांगला झेल देखील टिपला आकाश गावड याचा मात्र तो झेल पुन्हा एकदा माझ्या समोर येतोय. बाप्पा मोरया विठ्ठलवाडी चषकामध्ये 100 मात्र झेल टिपला होता आणि टेंबी खोडावेमध्ये सगळ्यांचं मात्र आपण पाहतोय व्हॉट्सअपचा स्टेटस जाम झाला होता. असा मात्र एक उत्कृष्ट क्रिकेटपटू यंग टॅलेंट आपण पाहतोय इमर्जिंग प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट म्हणून आकाश गावडला देखील तिथे संबोधलं गेलं होतं आणि तिथे मात्र त्याला बॅट मिळाली होती. ती आठवणीतली बॅट असेल कारण एका मोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी तोच आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मिड विकेट काउ कॉर्नरच्या मधोमध जो मात्र आहे आणि त्याने चांगला झेल देखील टिपला. जाऊया मॅचकडे जिथे स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 धावा आणि 3 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला आतापर्यंत 5 सर शेवटचा बॉल आहे. परंतु कौतुक करावं लागेल आमच्या आयोजकांचं ज्याने एकत्र येऊन हा डिसिजन घेतला. सफाई प्रीमियर लीग इथे आपण करायची आणि एकंदरीत निर्णय घेतला. बंटी तात्याने त्यांना ग्रीन सिग्नल दिला आणि तोच प्लॅटफॉर्म निर्माण करून द्या आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सर्व युवा खेळाडूंना. 18.5 मिनिटं झाल्यात आतापर्यंत. आपण पाहू शकता षटक क्रमांक सध्या मार्गस्थ आहे 3 म्हणजे थोडंसं उशिराने आपण सध्या चालतोय. लक्षात ठेवा कारण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश राऊत आलाय. ब्रँड ऑफ दातिवरेचा खेळाडू संदेश. पुन्हा एकदा पंचाकडे लाऊड अपील. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आपण पाहू शकता. तत्पुरीस इथे रोखलं गेलंय आणि गरज असेल सध्या कारण संदेश राऊतकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याचे. एका बाजूने सिंगल आलाय एका बाजूने लेखवायचे संकेत पंच प्रज्वली हा हिटर फलंदाज आहे परंतु या मॅच मध्ये दमखम दाखवला गेला. आता तुम्हाला संधी नाही आहे. नॉकआउटच्या मॅच आहेत कारण येणारे 12 चेंडू बनवायचे 38 धावा. यस 12 बॉल आणि 38 धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे इथून तुम्हाला मोठे फटके शोधणं लाजमी आहे कारण 12 चेंडू 38 धावा सहज होणारा नाहीत. आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन अर्थातच 6 सीटर्सची ऑल टीम मुन्ना जयस्वाल असतील. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक चांगलं टॅलेंट आपल्याला पाहायला मिळालं. बोईसरमधून एक साधी सुरुवात कॅमेरामॅनच्या भूमिकेत राहिली. भरपूर चांगले लांबचे दौरे केले आणि आपण पाहतोय पाटील नेटवर्क पासून सुरुवात करणारा मुन्ना जयस्वाल आज जर आपण पाहायला गेलं तर स्वतः वंदे भारत या चॅनलचे स्वतः प्रॉपरायटर देखील यात 6 सीटर्स मधून कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर या स्पर्धेला लागलेले एक उत्कृष्ट कॅमेरामॅन. 12 मध्ये 38 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. टाइम किती झाले? चला आर्ग्युमेंट्स नको. सहकार्याची गरज आहे. स्पर्धा आपली आहे. इट्स ओके बरोबर आहे परंतु टाइम हा सगळ्यांसाठी सेम आहे. बघा वेळ सगळ्यांसाठी सारखी आहे. कोणी याच्यामध्ये आपला नाही कोणी याच्यामध्ये कोणाचा नाही. जिथे टाइम सेट केलं जातं युट्यूबला. कामेश तुम्ही देखील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. आम्हाला मान्य आहे की वेळ आता डिले होतोय कारण फलंदाज बाद झाले तदनंतर मात्र येण्यासाठी उशीर झाला परंतु जो नियम आहे आयोजकांचा तो सगळ्यांसाठी सारखा आहे. बघा जर आपण पाहिलं तर आता 12 बॉल 38ची गरज आहे. तुम्ही चांगले क्रिकेट निश्चित स्वरूपात दाखवले परंतु सहकार्याची देखील गरज आहे. स्पर्धा कोणाची नाही स्पर्धा ही आपली आहे. त्या स्पर्धेला जर एका चांगल्या विजनने पाहिलं तर सगळे काही स्पर्धेचे आयोजक आपण स्वतः आहोत असं देखील वाटू शकते कारण सफाळ्याची स्पर्धा आहे मानाची स्पर्धा आहे अभिमानाची स्पर्धा आहे. मी या स्पर्धेचा उत्कृष्ट कॅमेरामॅन म्हणून उल्लेख करत होतो. अर्थातच महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर अर्थातच दुबई कतार इथे ज्याने मात्र आपल्या कॅमेऱ्याच्या कलेतून ज्याने आपल्या नावाचा बोलबाला ठेवला मनीष निजाई. सर मनीष निजाई असं मी त्यांचं नाव घेईन. खऱ्या अर्थानं आपण पाहतो एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व चांगला कॅमेरामॅन त्यांच्या समवेत मुरबे गावाला लागलेले एक अनमोल रत्न कुशल चौधरी ह्या दोघांचं देखील मी नाव घेईन. यस तर कस्तूप येते मार्कवर ब्रँड ऑफ विरातन कुर्दचा गोलंदाज. 12 मध्ये 38 धाब्यांची आवश्यकता असेल. गोलंदाज गोल मार्कवर सज्ज झालाय. 12 चेंडूमध्ये 38 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे आकाश तरे कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. विकेट क्रमांक आपण पाहिला तर 4था धक्का लागतोय टीम युवा फ्रेंड्स दातिवरे संघाला. चला टीम मीटिंग होणार नाहीये याची दक्षता घ्या. इकडनं कमबॅक करावा लागेल युवा फ्रेंड्स दातिवरे संघाला. उत्कर्ष पाटील. यस तुम्हाला कमबॅक करावा लागेल. जे कॅमेरा आहेत स्क्वेअर लेग मध्ये अर्थातच हार्दिक हे देखील आपण पाहतोय भारताबाहेर ज्यांनी मात्र काम करून घेतलेलं आहे कॅमेऱ्याच्या माध्यमातून. चला तुम्हाला विनंती करतोय 38 सर्कलच्या आतमध्ये जो आपला आउट झालेला फलंदाज आहे तो 38 सर्कलच्या बाहेर येण्याच्या आधी तुमचा एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला पाहिजे. बघा तुम्हाला विनंती करतोय. इथून मग आर्ग्युमेंट्स होतात सगळ्या काही गोष्टी मग टाइम स्टॉप करा ह्या देखील गोष्टी झाल्या परंतु मित्रांनो क्रिकेट सगळ्यांसाठी सारखे जे नियम आहेत ते तुम्हाला देखील लागू आहेत. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. आणि एक आपला कॅमेरामॅन हार्दिक कार्यकर्ते कौतुक करावं लागेल. भर उन्हामध्ये चांगला कॅचअप करतोय.
सुपर कॅमेऱ्यावर त्यांचं फार प्रेम आहे. आम्ही बेंडूबाबा चषकमध्येही पाहिलं होतं आणि तदनंतर त्यांनी व्यासपीठ सोडलं होतं. कॅमेरा वर्क करत होतं, थोडंसं इंज्युर्ड झाले होते तरी मात्र कॅमेरा सोडला नव्हता. हार्दिक आरेकर आपण पाहू शकता सुपर कॅमेरावर. यस, आपल्या कामाशी एकनिष्ठ, याला म्हणतात तुमचं प्रेम. तुमची मात्र जे आवड आहे त्याला तुम्ही कसं जोपासता ही खूप महत्वाची भूमिका असते. हार्दिक आरेकर याचं मी कौतुक करीन. आज या रखरखत्या सळसळत्या उन्हामध्ये मात्र आपण पाहतोय चेंडू प्रत्येक प्रेक्षकांच्या मोबाईलपर्यंत अगदी नीट पोहोचला पाहिजे ह्याच्यासाठी मात्र त्यांचे देखील परिश्रम चालू आहेत. जाऊया मॅचकडे. इथे मात्र हुक करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क मनाला हवा तसा झाला नाही. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. बघता बघता 2 धावा देखील मिळाल्या. या धावसंख्या 2 आकार घेत स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतात नितीन सर, त्या म्हणजेच 33 धावा. रितेश निजाई स्वतः कर्णधार आल्यात मैदानच्या आतमध्ये, परंतु यंग टॅलेंट तुम्हाला मैदानच्या आतमध्ये दाखवावं लागेल कारण चेंडू आहे तुमच्याकडे आता 10 आणि बनवायच्या 36 धावा. इकडनं मात्र कमबॅक करावा लागेल. 360च्या स्ट्राईक रेटनं तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. हवाई सफर एका बाजूने प्रज्वल आहे, प्रज्वलकडे ती क्षमता आहे, परंतु इथे दमकम तुम्हाला दाखवा लागेल. अभिनय तो कभी नाही, 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल. निश्चित स्वरूपात तुम्ही म्हटल्याप्रमाणे अभिनय तो कभी नाही. आत्ता कराल तर सगळं काही होईल, अन्यथा वेळ झाली तर मग शोकांतिका पाळावी लागेल. पाहूया येणाऱ्या काळात काय होत आहे. चेंडूंचा खेळ झालाय जिथे चिराग तरी आम्हाला सांगता देत आहेत की या षटकातला खेळ झालाय तो म्हणजेच 2. तब्बल 5व्या षटकाचा खेळ देखील चालू झालाय. 4थ्या षटकाचा खेळ चालू झालाय. आपण पाहू शकाल गोलंदाज तयार होतील. यावेळेस पूल करायचा होता. चेंडू फळीचा संपर्क पुन्हा एकदा होत नाहीये. चेंडू मात्र आपण पाहतोय बॅकवर्ड फाईन लेग मध्ये जिथे एका बाउन्स मध्ये क्षेत्ररक्षण होईल. आणि नितीन सर बघा, तुम्ही म्हटलं होतं की हवाई स्ट्रोक खेळावे लागतील परंतु ते आतापर्यंत दिसत नाही आहेत. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर 9 आहेत. 9 चेंडूंमागे मोठे फटके शोधणं आता विशेष भूमिका असेल फलंदाजांची. येस, एखाद 2 मोठे बिग हिट येत आहेत तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. युवा फ्रेंड्स दातिवरे संघाला पण तो सुपर कामगिरी करतायत सध्या. स्वप्नील हा गोलंदाज आपण पाहू शकतात मार्कवर. प्रयत्न जरूर चांगले केले तर ऑन साईडला करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुढे येतोय. त्याचे चव्हाण चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचं काम केलं जात आहे. सिंगल डबल नाही सध्या काम होणार नाही कारण 1-2 हवाई सफर या मॅच मध्ये तुम्हाला इन करू शकतात. नक्कीच नक्कीच. सिंगल डबल मात्र जेव्हा जातात तेव्हा मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ एकदम इझिली ठीक आहे 2 धावा जाऊ देत, विशेष आपल्याला इथून फरक पडणार नाही. मोठे फटक्यांना कसं थांबवता येईल याच्याकडे मात्र आपण पाहतो गोलंदाजी करणाऱ्या संघाचं लक्ष. यावेळेस पुलचा फटका अतिशय चांगल्या रीतीने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत अगदी त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून चाललाय. हेल्लो टाटा बाय बाय, सीमा पार आलाय दर्जेदार षटकार 6. आणि आपण पाहिलं तर रितेश निजाई आयकॉन खेळाडू या संघाचा आणि दमखम दाखवावं लागेल. ज्याप्रमाणे तुम्हाला आयकॉन ठरवलं गेलंय त्या नावाप्रमाणे तुम्हाला कामगिरी करावी लागेल. सध्या 4 चेंडू आणि 26 धाब्यांची आवश्यकता आहे. एकंदरीत आणखीन 7-26चं समीकरण आणखीन एखादा षटकार येतोय तर या मॅच मध्ये इन होण्याची संधी आहे दातिवरे संघाला. नक्कीच एक जर मोठा हिट या चेंडूवरती आला तर मॅच मध्ये शेवटच्या अगदी षटकात आपण पाहतोय चित्त थरारक रोमहर्षक असा मॅच बघायला मिळेल. आणि प्रेक्षकांना काय हवंय तर प्रेक्षकांना क्रिकेटच्या माध्यमातून एंटरटेनमेंट पाहिजेत, षटकार पाहिजेत, चौकार पाहिजेत, विकेट पाहिजेत आणि तेच बघायला मिळेल का हा चेंडू देखील तेवढाच महत्त्वाचा राहिलाय. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर स्वप्नील 5 चेंडूंचा खेळ बघतात जिथे 7 बॉल आणि 26ची गरज आहे. यस, 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. जितना कठीण संघर्ष उतनी शानदार जीत. इकडनं मात्र कुठला संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. 7 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. रितेश निजाई एक षटकार जरूर ठोकलाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. शाबास काय केलं जाईल तर स्ट्राईक मात्र आपल्याकडे रोटेट करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा ही परिपूर्ण केल्या जात आहेत आणि पंच मात्र सिग्नल येत आहेत, बाईचे संकेत येत आहेत. 2 धाब्या ते परिपूर्ण केल्या जातील. तिसऱ्या पंचाकडे रेफर केलं गेलंय. हा वाईट चेंडू आहे की नाही आहे. यस यस, रिव्ह्यू संपलाय. पंचांचा आहे का? यस यस. ओके, पंचांनी मात्र आपण पाहतोय वॉर रूम मध्ये चॅलेंज केलंय की हा चेंडू वाईड असेल का. कारण आपण पाहू शकाल फिल्डिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू हा लॉस्ट झालाय जिथे त्यांनी मागच्याच षटकामध्ये राहिला होता बॅटिंग करणाऱ्या संघाचा. यस ऑल राईट. आणि आपण पाहतोय आता पंचांनी मात्र घेतलेला आहे तिथे आपण चेक करणार आहोत जिथे आपल्यासोबत जोडले जातील त्या डंपायर म्हणून समीर पाटकर सर, एक उत्कृष्ट पंच.
यस फेअर डिलिव्हरी आहे काही आपण पाहू शकतायत म्हणजे धावा झाल्यात ह्या 2 बाईकच्या स्वरूपात. आता येणारे 6 चेंडू आणि बनवायचे आहे 24 म्हणजे तुम्हाला 4 मोठे बिग हिट ते करावे लागतील. अभी नाही तो कभी नाही हीच ती वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची प्रसिद्ध करण्याची. उत्कर्ष पाटील 6 चेंडू आणि 24 येतील का? यस 6 चेंडू आणि 24 येतील का हा प्रश्न खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु येतील का हे इथून फक्त आपण विचारू शकतो. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना करायचं आहे आणि 6 बॉल आणि 24 धावा असं आता इक्वेशन मोजून चालणार नाही. 6 चेंडूंमागे 4 मोठे हिट आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडू आणि 24 धावा म्हणजे 6 चेंडू आणि 4 षटकार यामध्ये तुम्हाला आता डिलिंग करावी लागेल. कारण 24 धावा तुम्ही तर इथून पळून काढू शकत नाही. मोठ्या फटकांचा शोध घ्यावा लागेल. चौकार षटकारांना मात्र निमंत्रण द्यावं लागेल. जर अदरवाईज 4 षटकार नाहीतर 6 चौकार काय होईल आणि काय बिघडेल? यस सुनील तेजस चव्हाण पुन्हा गोलंदाज मार्कवर परंतु प्रज्वलकडे ती क्षमता आहे आणि ती क्षमता तुम्हाला इथे दाखवावी लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल तर तुम्ही प्रसिद्ध व्हाल. 6 गेंदे 24 रनों की जरूरत. गोलंदाज मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो तेजस चव्हाण. या इनकडनं तुम्ही गोलंदाजी करताय तर तुम्हाला संधी असेल हवेच्या मदत तुम्हाला मिळेल परंतु तुम्हाला हवाई सफर इथे घडवावी लागेल. प्रयत्न केलाय परंतु येथे तेजस चव्हाण कॉटनच्या बोल्टचा आपण पाहू शकताय तर बाद झालाय तो फलंदाज प्रज्वल. बॅक टू द पॅव्हेलियन इकडनं कमबॅक केलंय उत्कर्ष. यस निश्चित स्वरूपात गोलंदाजी करणाऱ्या संघाने आता कमबॅक केलाय. आपण पाहू शकाल GT माकणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी माकणे म्हटलं की हे घरचं मैदान. येणाऱ्या आगामी काळात स्पर्धा देखील चालू होते 28 तारखेला. 28 ते 3 मार्च 5 दिवसांचं मात्र एक सुंदर क्रिकेटचं ते भव्य आयोजन नियोजन मंगलदासजी करत असतील आणि त्यांच्या सर्व सहकारी एक खऱ्या अर्थानं यंग टॅलेंटला मात्र प्रतिसाद देण्याकरिता ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यस त्याने ते वक्तव्य कालच्या दिवसात केलं कारण स्पर्धा का भरलोय आम्ही तर एकंदरीत जे आहे माजी खेळाडू आहेत त्यांचा सन्मान आणि युवांना प्रोत्साहन देण्यासाठी मात्र ही स्पर्धा आम्ही आयोजित केलंय असं त्यांनी काल स्वतःच्या मुखातून मात्र ते उद्गार काढले होते. आणि खूप छान आपल्याला नेहमी कमेंट्स देत असतात समालोचक यूट्यूबवाले आणि आयोजकाबद्दलही चांगले शब्द त्यांच्याबद्दल नेहमी कमेंट्स असतात. स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये आलाय इथे डॉट चेंडू येतोय. आता 4 चेंडूवर तुम्हाला 4 हिट करावे लागतील उत्कर्ष पाटील. 4 चेंडू आणि 4 षटकार थोडंसं कठीण परंतु होऊ शकतं. पाहूया इथून करावे लागतील. जर 4 चेंडू 4 षटकामध्ये इकडनं उचलून नेला जाईल फलंदाजाला. वाईट बॉल इथून वाईट बॉल येत आहेत. पंचांच्या दोनात समांतर आहेत. हवेचा झोक मात्र आहे. निशांत गाभड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. उजव्या हाताच्या फलंदाजाला आपण पाहतोय दूरवाल्या एंडकडून जर गोलंदाजी होत असेल तर बॅटिंग करण्यासाठी आल्हाददायक असा मात्र आता हवेचा झोक आहे. पाहूया इथून काय होईल. हा चेंडू देखील पंचांचे दोनात समांतर आलेत. मागे गणेश कारभारी आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर वर्ष यष्टांच्या मागे ज्यांनी मात्र क्रिकेटचा एक खेळ वेगळे परिवर्तित भाषा दाखवली. गोलंदाजांना कित्येक गोलंदाजांना तयार केलं. लाईन और लेंथ कशी हाताळली पाहिजे यांना मात्र निश्चित स्वरूपात जे कंट्रोलमध्ये असतात अर्थातच गणेश कारभारी आगरवाडीचं एक दिग्गज व्यक्तिमत्व 40+ क्रिकेट देखील भरपूर चांगले खेळतात. तत्पूर्वी जाऊया मॅचकडे. आता चेंडू बाकी आहेत ते म्हणजेच 5 आणि धावा जमवायचे आहेत नितीन सर ते म्हणजेच 21 म्हणजे पुन्हा एकदा मॅच मध्ये आता थोडासा पलटवार झालाय. पाहूया काय होईल. यस यावेळेस मात्र पलटवार फलंदाजाला करावा लागेल. वारवर पलटवार इथे करावा लागेल कारण चेंडू आहे तुमच्याकडे 5 बनवायचे आहेत 21 धावा. लेगस्टिकला सोडून जाणार चेंडू पंच दोन्ही आज समांतर करतायत. आशुतोष वेब्बारे सर पुन्हा एकदा 1+1 2 धावा येतात. धावा संख्या जाऊन पोहोचले सध्या स्कोर कार्डवर 50 धावा कंप्लीट झाल्यात. 19 धावांची आवश्यकता. चेंडू आहे तुमच्याकडे आता 4 चेंडू आहेत आणि बनवायचे आहे तुम्हाला. यस पुन्हा एकदा थर्ड अंपायर आपण पाहू शकतात समीरजी पाटकर सर जोडले जातील.
येस वाईट चेंडू आहे की आपण पाहू शकतात. एकदा बॅटची कड लागली जात आहे. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तर मात्र सुपर कामगिरी केली सध्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. जीटी दादा मात्र खुश असेल. गौरवजी तरे आपल्या संघाने मात्र दमखम दाखवला या मॅचचा विचार केला तर. पुन्हा एकदा सुपर कामगिरी केलाय तेजस चौहान. काही जबरदस्त गोलंदाजी केलंय. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. आता जर आपण पाहतो या षटकात चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू फेकून झालेत. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा 5वा चेंडू मॅचमध्ये फक्त औपचारिकता शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि चांगला प्रयत्न देखील राहिलाय. पंचांकडे मागणी करतात. पंच सांगतात की तुम्ही पुन्हा एकदा बघा तुम्ही कुठे उभे आहात आणि चेंडूची पिचिंग कुठे आहे. येस नाही चालणार. इथून शेवटचा बॉल असेल आणि GT 11 माकणे हा चौथा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो सेमी फायनलिस्ट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाईल. फटका चांगला आलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय शेवट गोड करण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू मात्र निघून गेलाय सरळ सीमा पलीकडे, परंतु खूप उशिरानं आलेला हा चौकार. या चौकारच्या साह्यानं स्कोर कार्डला धावा लागल्या त्या म्हणजेच 55 अगदी 15 धावांनी हा पराभव राहिला तो म्हणजेच यस युवा फ्रेंड्स दातिवरी या संघाचा. आता जीटी दादा मात्र खुश असतील. गौरवजी तरे आपल्या संघावर. चेतना चंद्रकनाई बाबाचा आशीर्वाद लाभलाय मोलाचा. आशीर्वाद लाभला मोलाचा, आशीर्वाद लाभला मोलाचा. विराई साई बाबाचा येड लागले त्याला भक्तीचा. येड लागले त्याला भक्तीचा, येड लागले त्याला भक्तीचा. आनंद तारे भावाचा नाता जीवा भावाचा. मागणे जीटी दादाचा. मागणे गावाच्या गौरव तरेचा. मागणे गावाच्या जीटी दादाचा. मागणे गावाच्या गौरव तरेचा. मागणे गावाच्या जीटी दादाचा. वन हँड दादा हाय वन मॅन त्याची बडे लेवल पे पहिचान. अरे हाय वन हँड दादा हाय वन मॅन त्याची बडे लेवल पे पहिचान. अरे आपल्या दादानं जीटी दा. थँक्यू सो मच. या मॅन ऑफ द मॅच करिता श्रीकांत. आपण पाहतोय 13 चेंडू आणि 43 धावा. जितेंद्र म्हात्रे दादांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आणि तत्पूर्वी जे 8 संघ आज होते कुणी जिवायचं बाकी असेल तर प्लीज आयोजकांचा तुम्हाला शेवटचा पुकार आहे. कुणी बाकी असतील तर प्लीज जेवणाची सुविधा आहे ती मात्र तुम्ही आपले कंटेनर घेऊन जायचं आहे. आनंदजी पाटील साहेब येतील. मॅन ऑफ द मॅच श्रीकांत आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय. प्लीज या जास्त वेळ घेऊ नका. सेमी फायनलचा मॅच देखील चालू करायचा आहे. श्रीकांत या. थँक्यू सो मच. या मॅन ऑफ द मॅच करिता या आनंदजी पाटील साहेब जोडले जातील ज्याच्या माध्यमातून षटकार किंग आणि चौकार किंग, षटकाराचा राजा आणि चौकाराचा राजा म्हणून त्यांना मॅन ऑफ द मॅच त्याच्या माध्यमातून देणार आहोत. आपल्या दादानं जीटी दादानं सारा मार्केट ठेवलाय कमवून. 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 थँक्यू सो मच. आनंद पाटील दादांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच तो म्हणजे श्रीकांत याला. भरपूर चांगले क्रिकेट, 13 चेंडू 43 धावा, खूप चांगली बॅटिंग आणि ताबडतोब बॅटिंग ज्यांनी मात्र आपल्या संघासाठी दिली. GT 11 माकणे या संघाचा महत्त्वाचा खेळाडू राहिला
आणि आता त्यांचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात असताना आनंद पाटील दादा श्रीकांत ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन फ्रॉम डोंगरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. डोंगरीचे मात्र एक दिग्गज क्रिकेटपटू श्रीकांत सोबत मग तर अवघ्या 2 मिनिटांसाठी आपण जोडणार आहोत. श्रीकांत, एकंदरीत आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच देखील झालात. खूप महत्त्वाचा मॅच होता जिथे मात्र तुम्ही मॅन ऑफ द मॅच झालात. संघाला सेमीफायनलमध्ये जाण्याचं तुमचं मोलाचं सहकार्य राहिलं. तुम्ही मात्र 13 चेंडू आणि 43 धावांची एक वादळी इनिंग बिल्ड केली. मॅन ऑफ द मॅच एका मोठ्या स्पर्धेमध्ये घेऊन कसं वाटतंय? खूप छान वाटते. म्हणजे मला तेवढा कॉन्फिडन्स नव्हता की माझ्या बॅटमधून रन निघतील, पण निघायला मला खूप छान वाटते. येस, एकंदरीत आपण पाहतोय रोशन केणी यांच्याकडून तुम्हाला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ते मात्र तुम्ही कलेक्ट करणार आहात रोशनजी केणी यांच्याकडून.